तर का म्हणता मित्रांनो, रोजच्यासारखं शाळेतून आलो ना, निघलो वावरात जाण्यासाठी. झोडा घालून घेतला आणि कटिरे घेऊन घेतलं, कारण की आपल्याला तुरी काढायच्या होत्या. बंडीत सामान टाकून घेतलं, पूर्ण पडदागीन खाली टाकासाठी. मग चोंबड्या घेतल्या, पूर्ण सामान घेतलं. मग आलो कोट्याकडं. गोरे बैल सोडून घेतले आणि बंडी जोतली, रंगनाथची बंडी जोतली आणि निघलो वावरात जाण्यासाठी. रंगनाथचं ट्रॅक्टर येणार होतं तुरी काढायसाठी. मग काय बैल बंडी जोतली, गोरे बांधून दिले मागून. मग काय निघलो आम्ही वावरात जाण्यासाठी. मी आई मागून येत होती. मग काय बंडी सोडली ना, तुरीच्या काठी बंडी सोडून घेतली. मग गोरे बांधून घेतले पराठीत बांधल्यावर काय रंगनाथचा ट्रॅक्टर आलं होतं. मग गेट काढायला गेलो. ट्रॅक्टर आलं, रंगनाथचा घडंबा घेऊन दुसऱ्याच्या वावरात जाऊन होतो. मग आलो त्यांच्या वावरात, गेट काढून घेतलं. त्या आपलं पण वावरात जवळच आहे. मग काय पडदा टाकून घेतला, तुरी काठी खेचर लावलं. मग लागलो काढायसाठी तुरी. लागलं काढायसाठी. काढल्यावर काय मग माज गंडवला, एक पोतं निघलो होतं. मग काय माज गंडवल्यावर मग इकडं आलो. पूर्ण चालू होतं इकडं कुटाराचं चालू होतं बढ्यापैकी. मग रंगनाथ आलं, खेचर काढणं झालं तुरी. मग आलं रंगनाथ चाय घेऊन. चाय पिऊन घ्या बा म्हणलं. चाय पिऊन घेतला मी बी. लागलो तुरी काढल्यावर गेले ते खेचर घेऊन. मग लागलो मी तुरी भरायसाठी. आईनं मी तुरी भरून घेतल्या. काय मग बाबा काही आपल्या गावाला नव्हते, शेलवल जाऊन होते विकतू बाबाच्या गाडीवर. मग आपण तुरी भरून घेतल्या, बंडीत चोंबड्या पूर्ण टाकून घेतल्या, जमा करून टाकल्या. मग निघलो घराकडे जाण्यासाठी. भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो घ्या करून.